नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये स्थित असलेल्या कामरेश्वर मंदिरामध्ये. कामरेश्वर मंदिर हे भोरपासून सुमारे 32 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कांबरे बुद्रुक गावाच्या शेजारी स्थित आहे. या शाळे शेजारून आपल्याला कामरेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. आपले वाहन येथेच लावून आपण पुढे पायी मार्गस्थ होतो. पुढे आल्यानंतर आटलेल्या जलाशयाच्या तळाशी असणारे वेळवंडी नदीच्या किनाऱ्यावरील कामरेश्वर मंदिर दिसू लागते. या घराशेजारून मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. इसवी सन 1928 साली भाटघर धरण उर्फ येसाजी कंक जलाशयाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे कामरेश्वर मंदिर आणि कांबरे गाव जलमग्न झाला. वर्षातील सुमारे 10 महिने हे मंदिर पाण्याखालीच असते. या मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे मे महिना. स्थानिक ग्रामस्थांनी मंदिरासमोर ध्वजस्तंभ स्थापन केला असून ध्वजस्तंभासमोर नंदी आहेत. नंदींशेजारी आपल्याला ही प्राचीन विरगळ पाहायला मिळते. मंदिराच्या भिंती या काळा पाषाणातील असून मंदिराचा कळस पक्क्या विटात बांधलेला दिसून येतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर गणेशपट्टी बसवलेली असून खाली उंबऱ्याजवळ कीर्तिमुख आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला ही नंदीची मूर्ती दिसते. मंदिराच्या छतावर अतिशय सुंदर असे नक्षीकाम केलेले दिसून येते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर देखील गणेशपट्टी आणि कीर्तिमुख स्थापित आहे. गर्भगृहामध्ये असलेली शिवपिंड ही सदैव पाण्यात असते. शिवपिंडी मागेच पार्वती मातेची मूर्ती स्थापित आहे. अभ्यासकांनुसार हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे. सुमारे 11व्या ते 12व्या शतकामध्ये या मंदिराचे निर्माण करण्यात आले असावे असा अभ्यासकांचा अंदाज आहे. वर्षातील सुमारे 10 महिने हे मंदिर पूर्णपणे जलमग्न अवस्थेत असते. तरी सुद्धा या मंदिराचे बांधकाम अजूनही भक्कमपणे टिकून आहे. दरवर्षी मे महिना संपत आल्यानंतर हे मंदिर पाण्याच्या बाहेर पडते आणि जूनमध्ये पाऊस सुरू होण्याच्या आधीपर्यंत हे मंदिर पाण्याबाहेर असते. निसर्गाचे तडाखे झेलत अजूनही भक्कमपणे उभे असलेले हे मंदिर पाहून आपण थक्क होतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.